साठी यायचं आहे. शैलेशदा मान्यवरांना टॉस साठी घेऊन यायचं आहे. आजच्या दिवसाचा हा पहिला सामना आहे. नवावीर वासेस बुरालदेव. टोकेश्वर टोकेश्वर का टोकेश्वर वासे बुरालदेव आणि टोकेश्वरांनी टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम आक्रमण निवडलेलं आहे.
आत्ताचा चालू सामना टोकेश्वर वासेस बुरालदेव आणि आतापर्यंत वेळ झालेला आहे हा 3 मिनिटाचा. बाकीचे फक्त उरलेले 3 मिनिटं आहेत आणि टोकेश्वर चांगलंच संरक्षण करत आहेत. बुरालदेवने 5 गडी बाद केलेले आहेत आणि कालच्या मॅचचा हिरो चॉकलेट आता ग्राउंडमध्ये आहे आणि चांगलीच बॅटिंग करत आहे. बघूया तो किती संरक्षण करत आहे आपल्या संघासाठी. फक्त 1.5 मिनिटं बाकी आहे आणि बुरालदेवी चांगलंच आक्रमक आहे. चांगलाच पोळ असा आपल्या गल जवळनं झालेला आहे. शेवटचे 30 सेकंद बाकी आहेत. शेवटचे 30 सेकंद आणि बुरालदेवने आतापर्यंत 5 गडी बाद केलेले आहेत आणि चॉकलेट चांगलाच संरक्षण करत आहे आपल्या संघासाठी. आणि बुरालदेव कुठेतरी आक्रमणासाठी कमी पडत आहे असं वाटत आहे. निनाद म्हात्रे यांनी माईकशी संपर्क साधावा कृपया करून. सॉरी मात्र सांगितलं मी. नाही ते नाही ओपन नाही होत. थोडा वेळ चालवा. इकडून काय कोपऱ्यातून
हॅलो 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 ना बघ ना पुढे पुढे जा ना ते येतं हे करतो ना हॅलो 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 वसई कला क्रीडा नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर ज्यांचं दर्शन झाल्याशिवाय आमच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात होत नाही अशा श्री माणिकराव दोतोंडे सरांचं आपल्या मैदानावर आगमन होत आहे. तर सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. हे खास आपल्या अर्नाळकरांच्या प्रेमापोटी येत आहेत आणि आपण सगळे यायच्या अगोदर मला वाटतं सर 5:30 वाजताच पोचलेले आहेत. हॅलो हॅलो नमस्कार सर. सचिन सर असतील. विवेक धावडेकर सरांचं देखील आगमन झालेलं आहे आणि आपला आता हा सलामीचा आजच्या दिवसातला सलामीचा सामना सुरू आहे. नमस्कार. हॅलो हॅलो मला
हॅलो. नमस्कार. जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ आयोजित खो खो प्रीमियर लीग. आज सगळीकडे आपण क्रिकेट स्पर्धांचं पेव फुटलेलं बघतोय, पण माझ्या माहितीप्रमाणे हा उभ्या महाराष्ट्रातला एक खो खो प्रीमियर लीग हा एक अभिनव प्रकार आपल्या अर्नाळ्यात राबवला जातो आहे. आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की जवळपास 35 ते 38 वर्षांची, म्हणजे जेवढी वर्ष वसई कला क्रीडा महोत्सवाला झाली तेवढीच वर्ष या आमच्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाच्या मैदानाला झाली. आणि चिखलातून निर्माण केलेले हे मैदान आणि जय बोवाडे सरांचं आगमन झालेलं आहे, त्यांचंही हार्दिक स्वागत जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळातर्फे. तर मला अभिमानाने सांगावं असं वाटेल की हल्लीच नुकतीच महाराष्ट्र पोलीस भरती झाली आणि आज महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होताना एक अकॅडमींचंही महाराष्ट्रामध्ये पेव फुटलेलं आहे. एक प्रकारे धंदा झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल की त्या पोलीस भरती होण्यासाठी त्या अकॅडमीमध्ये वर्षाला साधारण 50,000पासून 1,00,000 भरले जातात. पण ह्या मैदानामुळे किमान नुसत्या अर्नाळ्यातील एका छोट्याशा पाड्यावरून 50 ते 60 पोलीस महाराष्ट्र पोलीस दलात ह्या मैदानामुळे लागलेले आहेत. आणि 10 दिवसापूर्वीच एक रिझल्ट लागला, म्हणजे आता जे मान्यवर बसलेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगतोय की मृण्मयी निजई जी राज्यस्तरावर खो खो खेळलेली आहे आणि 19व्या वर्षी ती मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात एक पोलीस म्हणून ती सिलेक्ट झालेली आहे. एक म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी सिलेक्ट होणं मला वाटतं पालघर जिल्ह्यासाठी तरी एक तो इतिहास आहे आणि ह्या तो मैदानाने निर्माण केलं आहे. आणि ह्या स्पर्धा खेळवण्याचा मुख्य उद्देश तोच आहे की आता तर याला एक मोठं स्वरूप येणार आहे. आता एक स्वप्न आहे आमचं की इथून एखादा की वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाने सिडनी ऑलिम्पिक जे 2000 साली झालं आणि तिथून एक आनंद मिंजेनिस जो ऑलिम्पिकपटू दिला आणि असाच ऑलिम्पिकपटू आमच्या आता या मैदानातून तयार व्हावा. आणि हे आता तुम्ही खेळत असताना सगळे आपण अर्नाळ्यातीलच आहोत, पण दोतोंडे सर बघितलं तर आम्ही आजही वसई तालुका नरवीर चिमाजीअप्पा मैदानावर गेलो तर पहिले त्यांच्या पायाला हात लावतो. म्हणजे खूप साऱ्या पिढ्या त्यांनी पाहिलेल्या आहेत अर्नाळकरांच्या देखील. आणि डिसिप्लिन काय असतं हे तुम्ही त्यांना दाखवा. अग्रेशन तुमच्या आतमध्ये असेल तर ते तुमच्या परफॉर्मन्सने दाखवा. आता पुन्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. हा टोकेश्वर विरुद्ध बुरालदेवमधला सामना पहिला डाव झालेला आहे दोन्ही संघांचा आणि 4 गुणांची आघाडी आहे ती टोकेश्वर संघाला. तर आत्ता मला ऐकत असलेले किंवा यूट्यूबमार्फत लाईव्ह असलेले म्हणजे ह्या टीम्सची जी नावं आहेत की खरोडा देव, बुरालदेव वॉरियर्स, नवावीर महाराजा, टोकेश्वर डॉमिनेटर, बांधवीर फायटर्स, अरे नक्की हा प्रकार काय आहे? ही सगळी आपली ग्रामदैवत आहेत. म्हणजे आणि ही ग्रामदैवत आपल्या पुढील पिढीपर्यंत नेण्याचा हा अभिनव प्रयोग म्हणावा लागेल की आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोचली जात आहेत. आणि पुन्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होते. अगदी हे तुम्हाला खेळत असताना पुरुष खुला गटातले खेळाडू दिसत असतील आणि अगदी अंडर छोटीशी मुलंही दिसतील आणि अगदी महिलाही दिसतात. म्हणजे हा खेळवण्याचा उद्देश की आमच्या मुली आणि महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून खेळत आहेत आणि त्यांच्यामध्ये एक कॉन्फिडन्स येतो आहे. सचिन वैती सर आणि लॉसन सर यांचं हार्दिक स्वागत. आपण व्यासपीठावर यायचं आहे.
हॅलो, आवाज जरा अजून जरा हे कर. हॅलो 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 हॅलो. ठीक आहे. हॅलो हॅलो, ठीक ठीक आहे. तर हा दुसरा डाव राहुल नाईक खेळतोय, संरक्षण करतोय. अजून जसजशी वेळ सामन्यांची संख्या वाढत जाईल तसं म्हणजे तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या खो खोसाठी तर महिला प्रेक्षक खास आवर्जून येत असतात आणि हळूहळू मैदान तर गर्दीने खच्च भरणार आहे. राहुल तुला पाण्या बाटल्या बघ, त्यांची बाटल्या बघ, तुला पाण्या बाटल्या बघ, सर्वांची बाटल्या पाण्या. सेविका केरकरने मारलेला पोल म्हणजे आमच्या बघा मुली देखील कुठेच कमी नाही आहेत आणि जेव्हा मैदानामध्ये असतात तेव्हा मला वाटतं ते विसरूनच येतात की आम्ही मुली आहोत. अगदी आवेश पुरुषांसारखा. हा फायदा होतो महिलांचा मुलींचा पुरुषांमध्ये खेळण्याचा, की त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जेव्हा त्या राज्यस्तरावर पण खेळतात तेव्हा चॅलेंजेस नसतं त्यांना. एक चांगला प्रयत्न होता. पाच मारल्या. लगेच घेऊन ये, घेऊन लगेच थांबणार ना. विजय मेहर सर व्यासपीठावर या. मी देखील जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाचा एक सदस्य आहे, पण आता माझ्या आयोजकांना विनंती आहे की आता आपल्या पंचक्रोशीत की जे खो खो फुललं, मला वाटतं ती सगळी गावं आणि त्या सगळ्या गावातले खेळाडू असलं तर एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे आय पी एलने खऱ्या अर्थानं काय झालं की विविध देशातले खेळाडू आपल्या आय पी एल स्पर्धामध्ये खेळायला लागले. एकमेकातले दोष असतील की काही पॉझिटिव्ह थिंग्स असतील, म्हणजे क्रिकेट प्रगल्भ झालं. तसं आपलंही हे खो खो प्रगल्भ होईल असं मला म्हणायचं आहे. म्हणजे परदेशी खेळाडू जर आपल्या भारतात दौऱ्यावर आले तर फिरकी खेळताना त्यांना त्रास व्हायचा, पण आता कुठला इंटरनॅशनल दौरा असला तर आय पी एल खेळत असल्यामुळे त्यांना काही असा काही फरक जाणवत नाही आहे. जर असे निरनिराळ्या गावातले भागातले खेळाडू असतील त्यांचं खेळले तर आपल्या खेळाडूंना अजून काही वेगळं मिळेल, वेगळ्या ट्रिक्स. हां घेतलं ना नाव. आणि
टोकेश्वरला हां टोकेश्वरला तीन मारायचे. तर आता बुरालदेव संरक्षणासाठी उतरणार आहे आणि टोकेश्वर संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना 4 गडी बाद करावे लागतील. बघूया आक्रमण आणि संरक्षण. चल खोट्या बघायच्या मागे लागू नको खोटं बोलतात दोघांवर विश्वास नाही. आणि सामने आजचे की कालच्यासारखं लेट व्हायला नको. जेवढ्या लवकरात लवकर ह्यानंतरचा सामना ओय सामने लिस्ट कशा पण हा पहिला सामना लिस्ट कुठे पण सामन्याची तुलनेने आक्रमण करताना सोपं आव्हान आहे टोकेश्वर संघाकडे. पण बघूया सेविका आपली राज्यस्तरावर खेळलेली खेळाडू म्हणजे मी नेहमी जेव्हा ऑब्झर्वेशन करतो तिचं किंवा अप्रोच जेव्हा असतो म्हणजे अगदी ती महिला संघामध्ये खेळत असेल किंवा पुरुषांच्या संघामध्ये खेळत असेल तेव्हा बॉडी लँग्वेज म्हणजे ती मैदानात एक पुरुष बनवूनच उतरते. पण हो हो ना बाईक आणि टोकेश्वर जिंकले ना. या पहिल्याच आजच्या सलामीच्या सामन्यात टोकेश्वर संघाचा विजय झालेला आहे आणि टोकेश्वर संघाचं हार्दिक अभिनंदन. बर्फे सर जरा मॅन ऑफ द मॅच कोण आहे सांगा.